अशी कमी तेलात वाफाळलेली भरली वांगी तुम्ही कधी खाल्लेली आहे का? आज आपण वाफाळलेली भरली वांगी बघणार आहे. त्यासाठी लागणार साहित्य आहे खोबरं, जिरं, लसूण, आल्यास तुकडा, कोथिंबीर, देठ याचा मसाला तयार करून घेतला. ही कृष्णाकडची वांगी आहेत. मधोमध चीर पाडून घेतली. याचं देठ थोडं ठेवा. चवीला एक नंबर हे वांग लागतंय. नंतर मसाला कोऱ्या तयार केलेला मसाला घातला. घरचं लाल तिखट 2 चमचे घातलं. शेंगदाण्याचं कूट घातलं. गरम मसाला 2 चमचा घातला. चवीपुरतं मीठ घातलं. थोडंसंच तेल घातलं आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे. यात पाणी घालून मिक्स केलं तरी चालतंय. नंतर मग वांग्यामध्ये हे असं दाबून दाबून भरलेलं आहे. हे दाबून भरायचं म्हणजे मसाला अजिबात निसटत नाही. नंतर मग एक पातेल्यात पाणी ठेवलं. त्याच्यावर जाळी ठेवली आणि वांगी वाफलून घेतलेली आहेत. 10 मिनिटच ही वांगी वाफलायची. एकदम डाडारत नाहीत, काय नाही, एक नंबर लागतात अशी वांगी. नंतर मग हे शिजल्यानंतर बाहेर काढून घेतलं. कढईमध्ये तेल घातलं. जिरं, मोहरी, कढीपत्त्याचा तडका दिला आणि त्यात राहिलेला मसाला होता तो परतून घेतला आणि वांगी त्यात घातलेले आहे. तुम्ही जर तेलाचा वापर न करता हे जरी असंच खाल्लं तरी चालतंय. नंतर वरून भरपूर सारी कोथिंबीर घातली. तयार आहे आपली वाफवलेली भरली वांगी. रेसिपी आवडली चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करा.